Hi, this is Pradeep. Today I will be talk about how you can improve your language. खूप जणांना इंग्लिश शिकायचे आहे. खूप जणांना खूप अनुभवसुद्धा घेतलेले, क्लासेस जॉईन केलेत. ते क्लासेसचे प्रकारसुद्धा माहिती आहेत. 30 डेज, 45 डेज, 90 डेज. खूप जणांना आयडियासुद्धा माहिती आहेत काय करायचं. आता खूप जणांना त्यावेळेला ऐकलं, खूप सारे इंग्लिश बुक वाचा, यूट्यूबवर चॅनल बघा. आय एम नॉट सेइंग यू कॅन्ट इम्प्रूव्ह. यू विल बी डेफिनेटली इम्प्रूव्ह, बट वेन you whatever you decide, but you have to follow it. जो पण तुम्ही वे सिलेक्ट कराल, but you have to follow up कंटिन्यू. त्याला फॉलोअप करा. बिकॉज वॉट एव्हर यू सिलेक्ट इन युअर लाईफ, जे काय तुम्ही सिलेक्ट केले, जो काय ऑप्शन, जो काय वे तुम्ही सिलेक्ट केला इंग्लिश शिकण्यासाठी, तो इंग्लिश कंटिन्युअसली फॉलो केलं. सो आय गिव्ह 100% यू कॅन इम्प्रूव्ह. आय एम सेइंग यू रिअली 100% इम्प्रूव्ह दॅट. when but you want to follow up that continuously. You have to follow up that whatever you select. For example, reading, so continuously you do the reading. You try to do listen daily videos, so you have to more focus on daily. You have to search related that, so definitely you will be improved. What happen, काय होतंय, खूप वेळेला काय करतात, कुठला तरी वे सिलेक्ट करतोय. किती दिवस, थोड्या दिवस आपण वापरतोय, काहीही असो, थोड्या दिवस वापरतोय, नंतर काय करतो, रिझल्ट आपल्याला इमिजिएटली पाहिजे असते. तर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जिमला तुम्ही जाता, जिमला दिल्यानंतर तुम्ही कंटिन्यूस एक्सरसाइज करता, रिझल्ट तुम्हाला लगेच येतोय का? नाही, थोडे दिवस काय होतं, मसल बँड होतं, थोडा त्रास होतो. तसं इंग्लिश शिकण्यासाठी थोडा त्रास होतो, तुम्हाला शब्द समजत नाही. इंग्लिश शिकण्याचा मेन प्रॉब्लेम काय तुमचा, का जो वाक्यरचना आहे त्या तुमच्या माइंडमध्ये ना जेवढ्या फिट करणार ना तेवढी तुम्ही आउटपुट मिळेल. जेवढा इनपुट करणार तेवढा आउटपुट. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टोरेज असतो, एखादा एक्झाम्पल बघितला तर पाणी पिण्याचा जार असतो ना, पण जारमध्ये जेवढा पाणी टाकून ना तेवढा कॉक बाहेर करून तेवढा निघेल. पण जार आहे 5 लिटरचा, 1 लिटर पाणी असेल, ऑन केल्यानंतर 1 लिटरच पाणी बाहेर निघेल. त्या पद्धतीने माइंडमध्ये जेवढे वोकॅब्युलरी आपल्या माइंडमध्ये सेट कराल. फॉर एक्झाम्पल, डेली रिलेटेड यू हॅव टू ट्राय टू स्पीक लाईक कम, गो, टेक, ब्रिंक, वेकअप, ब्रश, बाथ, लाईक दिस. सो मेनी आयडिया वी हॅव दॅट रिलेटेड. आता इंग्लिश शिकण्यासाठी खूप सारे वेज आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे स्मार्ट मोबाईलवर व्हिडिओ सर्च करून तुम्ही डेली ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने काय होतं, डेली तुमच्यामध्ये माइंडमध्ये ना वर्ड जे असतात ना, वर्ड ते इनपुट होतात. तर तुमच्यामध्ये किती स्टोरेज करू शकता, आय गिव्ह द आयडिया अबाउट दॅट. किती स्टोरेज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा ना स्मार्ट मोबाईल घेतला, फॉर एक्झाम्पल 5000 अबाउट घेतला, तर तुम्हाला 2 GB समथिंग भेटते. 10,000 घेतला तर 4 GB. 15-20 हजारचा घेतला तर 16 GB, 14. मी ज्या प्राईसचा घ्याल त्याप्रमाणे त्यामध्ये मेमरी कार्ड तुम्हाला एक्स्ट्रा स्पेसवाला मिळतो. बट सायंटिस्ट इज सेइंग युअर माइंड इज अनकेपेबल स्पेस. खूप सारा स्पेस तुम्ही लोड करू शकता त्यामध्ये, अँड विदाऊट करप्ट एनी, म्हणजे काहीही करप्ट न होता तो तुमच्या माइंडमध्ये स्टोअर होऊन राहतो. खूप साऱ्या गोष्टी बघा, आपल्याला एखादा राग आल्यावर शाळेत किंवा केव्हाही तुम्हाला कोणी बोललं ना, तर खूप वर्षानंतर सुद्धा ती गोष्टी आठवते. का आठवते, का माइंडमध्ये त्या गोष्टी फिट केलेल्या असतात. त्याबद्दल इंग्लिश रिलेटेड काही गोष्टींना तुम्ही माइंडमध्ये फिट करण्याचा प्रयत्न करा. त्याने काय इम्प्रूव्हमेंट मिळते तुम्हाला, कशा पद्धतीने वाक्यरचना करायची, त्यासाठी तुम्हाला काय डेली रिलेटेड वॉट एव्हर यू सिलेक्ट द वे, ऑर ऑलरेडी आय एम सेइंग यू सिलेक्ट द वे. फॉर एक्झाम्पल, द बेस्ट वे इज द व्हॉट यू वॉन्ट टू डू. बेस्ट वे इज यू सर्च एनी पार्टनर. एखादा पार्टनर पार्टनर शोधला, पार्टनरबद्दल बेसिक लँग्वेज बोलायचं सुरुवात करायची. व्हॉट आर यू डुईंग, वेर आर यू गोईंग, कॅन यू कम हिअर. सो सिलेक्टेड वर्ड, फॉर एक्झाम्पल, कॅन यू सिलेक्ट, यू हॅव टू टॉक अबाउट द मोर वर्ड. यू हॅव टू ट्राय टू मेक मोर सेंटेन्स रिलेटेड द कॅन संदर्भात खूप सारे शब्द त्याच्याबरोबर बोलायचे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक आठवडा तो कॅन शब्द घ्यायचा, एक दिवस कॅनबद्दल बोलायचं. कॅन म्हणजे काय, शकतो, तू येऊ शकतो, तू जाऊ शकतो, तू खाऊ शकतो. तर लाईक दिस यू हॅव टू से, कॅन यू कम, कॅन यू गो, कॅन यू ईट, कॅन यू सीट. तू येऊ शकतो का, जाऊ शकतो का, खाऊ शकतो का. तर दोघांमध्ये संभाषण जेव्हा होतो ना, त्यावेळेला हळूहळू आपला कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो. किंवा काय होतं माहिती आहे का, इंग्लिश आपण शाळेमध्ये शिकलो, बट एक पासआउट सब्जेक्ट, यू फोकस ओनली दॅट. पासआउटसाठी आपण त्याचा विचार केला, त्याच्या पुढे विचार केला नाही. आपण एक्स्ट्रा विचार केला असता त्याबद्दल. फॉर एक्झाम्पल, ओके, नॅशनल लेवलला काही वर्षात जायला, तर 20 वर्षापूर्वीचा कालावधी बघितला तर इंग्लिशची काही एवढी गरज नव्हती. खूप सिलेक्टेड लोकांना इंग्लिश ऑफिसर लेवलला जायचं असेल. पण आता काय आलं, नर्सरीपासून इंग्लिशची गरज आहे. बिकॉज इंग्लिश इज इंटरनॅशनल लेवल लँग्वेज.
जी आताची इंग्लिश भाषा आहे ते इंटरनॅशनल लेवलला बोलली जाते, त्यामुळे इंग्लिशची गरज लागते. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूला जात आहे, पॅरेंट्स मीटिंगसाठी जात आहे, खूप सारे वे आहेत असे. सो फॉर एक्झाम्पल वेन एव्हर यू विल बी गेट टाईम, दॅट टाईम यू सर्च बेस्ट फ्रेंड हू विल बी देट. बिकॉज वॉट हॅपन, जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला काय भीती वाटते, घरातले हसताय का काय, तर एखादा असा मित्र शोधा तर त्यालासुद्धा गरज आहे. त्या काही शब्द समजून घ्या. हेल्पिंग वर्कमध्ये खूप सारे लिस्ट आहेत. कॅन, कुड, शूड, वूड, लेट्स अप, त्याचा अर्थ समजून घ्या. कॅन म्हणजे शकतो, कुड म्हणजे शकला, शूड म्हणजे पाहिजे, मस्ट म्हणजे पाहिजेच, वूड म्हणजे येईनच, लेट म्हणजे येऊ दे, लेट्स म्हणजे येऊ द्या. अशा पद्धतीने शब्द आधी समजून घ्या. समजल्यानंतर एक दिवस त्याला डिवाईड करा. ओके, कॅनला एक दिवस देतो त्याच्यावर एक्झाम्पल बोलूया, कुडला एक दिवस देतो त्याच्यावर लिस्ट बनवा, शूडला एक्झाम देतो त्याच्यावर लिस्ट बनवा. अशा पद्धतीने लिस्ट बनवून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. इफ यू फॉलो लाईक दिस, सो यू डोंट नीड टू द जॉईन एनीवर क्लास. तुम्ही अशा पद्धतीने फॉलोअप केला तर तुम्हाला क्लाससुद्धा कुठे जॉईन करायची गरज नाही. बिकॉज क्लासेसमध्ये काय होते का, तुम्हाला टाईम तेवढा दिला पाहिजे. तुमचं बाकी स्टडी मटेरियल त्याच्यासाठी खर्च वेगळा करा. आता काय तर ऑनलाईन खूप सारे कोर्सेस आहेत, पण आता मिडल लोकांना काय होतं आहे का हा एवढा खर्च असह्य होतं. खूप सारे माझे मित्रसुद्धा बोलले का आम्ही ऑनलाईन सर्च केलं, फीज पण पेड केली, पण बेस्ट लेवल तरीसुद्धा इम्प्रूव्ह झालं नाही. का झालं नाही की त्यांचा कोर्सेस पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, ते प्रॅक्टिससाठी तुमच्या घरी नाही येणार. सो दॅट्स वाय यू हॅव टू सिलेक्ट दिस वे. बिकॉज जस्ट एक्झाम्पल गिव्ह यू, जर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरुवात केलं तर कमीत कमी तुमचे 3 ते 4 हजार रुपयापासून नॉर्मली क्लास चालू होतात बेसिक बोलण्यासाठी. तर 10, 20, 25, 30 लाखो रुपयेसुद्धा फीज घेतली जाते. पण ती फीज देण्याच्या आधी तुम्हाला बेसिक फंडा जाणून घ्या. फर्स्ट स्टेप काय, इंग्लिश बोलण्याला का बोलत नाही, आपला कॉन्फिडन्स लेवल कुठे लो होतो हे आधी जाणून घ्या. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी जाणून घेत नाही तोपर्यंत इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. इंग्लिश जेव्हा तुम्ही सुरुवात कराल शिकण्याची, तेव्हा फर्स्ट स्टेजपासून तुम्ही सुरुवात करा. फर्स्ट स्टेज म्हणजे काय, बेसिक लेवल जे व्होकॅब्युलरी आहे रोज बोलली जाते. फॉर एक्झाम्पल घरात आपण सिलेक्टेड वर्ड बोलतो, येणे, जाणे, खाणे, पिणे, उठणे, बसणे, कम, गो, टेक, ब्रिंग, ईट, लिसन, comb, eat, so many words, wearing shirts. So like this selected shirts आहेत ते त्याच्यावर प्रॅक्टिस करा. ते प्रॅक्टिस कोणाबरोबर घरात असं वातावरण बनवायला लागेल तुम्हाला. घरात तुम्हाला खरोखर शिकायचे, पॅरेंट्सला आधी रिक्वेस्ट करायला लागेल, आय वॉन्ट टू learn this language. So what I want to do, so already given the option, so I will follow that. So जे वे दिलेत फॉर एक्झाम्पल बेसिक कॅनचा शब्द घेणं तर घरात यूज करा. कॅन आय गेट वॉटर, can I drink, can I eat, can I sit, can I sleep, can I wake up, can I go, can I come. A selected word. एक कॅनवर तुम्ही आधी पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करा. का आय कॅन कम, मी येऊ शकतो. आय कॅनॉट कम, मी येऊ शकत नाही. कॅन आय कम, मी येऊ शकतो का. अशा 3 टाईपमध्ये एक कॅनवर सेंटेन्स बनवायचे प्रयत्न करा. खूप सारे सेंटेन्स बनवू शकता आणि त्याच्यावर एक दिवस पूर्ण प्रॅक्टिस करा. आय एम नॉट सेइंग यू हॅव टू स्पेंड सो मच टाईम, जस्ट यू हॅव टू स्पेंड डेली 10 to 20 minutes, just you have to spend for this. But you have to set this goal first. When you want to start, you have to write that, okay, today I want to start, today I will talk about the can, then could. Like this daily you have to make. And whenever you found any difficult word, for example, if you found, okay, I will explain, मी तुला समजावेन, बट मी मान हलवून नकार देईन. मान हलवून नकार देणे हा नवीन डिफिकल्ट वर्ड तुम्हाला फाउंड झाला का लिहा. नॉट म्हणजे मान हलवून नकार देणे, डिग म्हणजे खोदणे, स्विफ्ट म्हणजे झाडू मारणे, स्लीप म्हणजे झोपणे, हा बेसिक वर्ड माहिती. अशा पद्धतीने नवीन एखादा शब्द तुम्हाला अडथळला तो लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिल्यानंतर तो डेली यूजमध्ये कशा पद्धतीने आणता येईल त्याच्यावर सेंटेन्स बनवा. तो 1 महिन्याचा कोर्स असतो, ते देतात गॅरंटी 30 दिवसात, 45 दिवसात. आता मी सुद्धा एक कोर्स लॉन्च केलेला आहे 45 डेजचा कोर्स. तर 45 डेजमध्ये मी काय करणार आहे, कंटिन्युअसली जस्ट 10 days आय विल बी show the way. For example, I will be teach what you want to do, and remaining 35 days I will be do the continuous practice. So definitely you will be improve. So ज्या वेनुसार तुम्ही गेले ना, so definitely you will be improve. So that's why I'm saying basic trick you have to follow, then you can improve, otherwise you can't improve. खूप सारे माझे फ्रेंड सर्कलमध्ये पण आहेत, क्लाससाठी फीजसुद्धा पेड केले पण क्लासला जॉईन होत नाही. का नाही होत, का ते बोलतात का कुठेतरी आम्हाला नॉर्मल शिकवायचे, आता स्टेज लेवलला आम्हाला बोलण्याचा प्रयत्न करायला होतात. फॉर एक्झाम्पल स्टेजवर जाणे, या बोलणे, या गोष्टी करणे. आय होप इफ यू फॉलो दिस रूल, सो डेफिनेटली यू बी इम्प्रूव्ह. एखादा गोल अचीव्ह करायचा असेल ना, समोर काहीतरी टार्गेट ठेवावं लागतो तुम्हाला.
फॉर एक्झाम्पल एखादी गाडी घ्यायची आहे तर एक गाडीचा आधीपासून गोल सेटअप करतो, त्या पद्धतीने एखादा गोल सेटअप करण्यासाठी एक तुमचा एक डायरी मेंटेन करा. डायरीमध्ये डेली काय बोलायचं आहे हे डेली मराठीमध्ये वर्ड ट्राय करा. मराठी वर्ड जे बोलतो ना ते इंग्लिशमध्ये कसं बोलता येईल ते ट्राय करा. सो डेफिनेटली यू बी इम्प्रूव्ह. आय होप इफ यू फॉलो, सो डेफिनेटली यू बी इम्प्रूव्ह. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.